या ठिकाणी सरकोली आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्याच्या वतीनं आदरणीय मनोज दादांचा सन्मान प्रथमतः या ठिकाणी संपन्न होईल। मी मुलींना विनंती करतोय की आपण सन्मान करण्यासाठी मंचावरती यायचं आहे। दादांना विनंती आहे, सरकोली गावातील या कन्या आपला सन्मान या ठिकाणी करणार आहेत। प्रेमाची शाल आणि वारकरी संप्रदायाची पगडी आणि विना देऊन दादांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। जेव्हा नव्हते चेहरा तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती तेव्हा होती चंद्रभागा। अरे आणि पंढरीची डिग्री आणि या ठिकाणी दिनाच्या दुःखासाठी ज्यांनी चिंतन केलं, मराठाच्या समाजातील लेकरांसाठी ज्यांनी चिंतन केलं, जे दुःख दैन्य घालवण्यासाठी ज्यांनी विचार मंथन केलं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी पायाचं चंदन केलं, असे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील मंचावरती विराजमान झालेले आहेत। प्रत्येक वादळ पेलू आम्ही आमच्यात आत्मविश्वास आहे, प्रत्येक वादळ पेलू आम्ही आमच्यात आत्मविश्वास आहे। पायाखाली जमीन, पाठीशी आभाळ आहे। पाय रोवणी जमिनीमध्ये मनोज दादा सह्याद्री सारखे ताट आहेत। जाऊन सांगा मुंबईतल्या माजलेल्या बोकड्यांना, तुमची या वाघाशी गाठ आहे, तुमची या वाघाशी गाठ आहे। मनोज दादाने विनंती करतोय की आपण या मंचाला संबोधित व्हावं। एकदा जोरदार तरी हात वरती। सगळ्यांना जय शिवराय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करून सरकोली गावातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। अय तुझा कॅमेरा एकदा सेट करून खाली बस। नाही तर तुला काय नीट झोपून द्यायचं नाही ते। मला एक गोष्ट लक्षात आली नाही, मराठा समाजानं आपण ज्यावेळेस या समाजासाठी दौरा काढला त्यावेळेस आपण गावातल्या लोकांना भेटून प्रत्यक्ष चर्चा करू असं निवेदन दिलं होतं। पण एवढ्या मोठ्या सभा व्हायला लागल्यात की या माझ्या जातीचा मला गर्व वाटायला लागला, अभिमान वाटायला लागला।
आले मध्ये दोही काय वाजत आहे रे हा ते नाही रे कुणीतरी इकडं कोई करत आहे आपल्या समाजात एक वाक्यता नव्हती एकजूट नव्हती म्हणून समाजाच्या लेकराचं आयुष्याचं वाटोळं झालं हे संघर्ष उन्हातानातला त्यासाठीच आहे आपल्या पिढ्या गेल्या पण आता पुढची पिढी आपली बर्बाद होता कामा नाही म्हणून ही संघर्ष चालू आहे आणि आपल्याला भाजावं लागणाऱ्या उन्हात आपण तळल्याशिवाय आपल्या लेकराला सुखी समाधानाचे दिवस नाही येणार मायबापाव समाज इतका पेटून उठला इतकं राज्य ढवळून निघालंय आता कोणाला रोखायला तयार नाहीये कारण चुकच तशी झाली आमच्या वाटाला जायला नको होतं आमच्या वाट्यावरती आले आमचा आणि त्यांचा काही संबंध नसतानाही माझ्या गोरगरिबांच्या लेकराबाळाचा वाटोळा करण्याचा विडा त्यांनी उचलला मायबापावर मी कधी चुकीचं माझ्या समाजाला सांगत नाही मी एखाद्या वेळेस फाशी घेऊन मरण पण माझ्या समाजाला खोटं सांगणार नाही माझ्या समाजाचा माझ्यावरती विश्वास असणारा मी गमावणार नाहीये जातवान मराठ्यांचं रक्त आहे माझं कधीही तुमच्याशी गद्दार होणार नाहीये मी जाणून बुजून कधी कोणावरती आरोप करत नाही पण माझ्या समाजाचा झालेला अपमान त्याला दिलेला त्रास मला सहन नाही होत शेवटी आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं आपण आयुष्यात येऊन फक्त आपले लेकरच मोठे करायचे आणि आपला संसारच मोठा करायचा असं नाहीये आजूबाजूच्या समाजाच्या लेकराला लेकीबाळीला वेदना किती आहेत त्याला दुःख किती आहे बघण्याचं काम आपलं आहे आणि मराठ्यांवरती नेमके तेच संस्कार घडले माझ्या समाजाला जर होळ पडत असेल कुणी माझ्या समाजावरती जाणून बुजून अन्याय करणार असाल तर मी नाही गप्प बसू शकत काहीही कारण नसताना माझा साधा प्रश्न आहे सरकारला मराठेच तुम्हाला जर सत्तेवर बसवते तर आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या ना आमचं फडणवीस साहेबांना म्हणणं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना म्हणणं आहे तुमच्या बावनकुळ्याने आमच्या नोंदी रद्द केल्या का केल्या याचं उत्तर द्या एकनाथ शिंदेनं शिरसाटांनी का नोंदी रद्द केल्याचं उत्तर द्या का आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या मुळावरती तुम्ही उठलात उत्तर द्यायला जागाच नाहीये जे 3 वर्षापासून आपण संघर्ष केला आणि पक्का आरक्षण घ्यायचं ठरवलं आणि मराठ्यांना पक्का आरक्षण मिळतंय बघून सगळ्यांनी मिळून कट रचला काहीही करून मराठ्यांच्या मनात गैरसमज पसरायचा नोंदी निघालेले प्रमाणपत्र टिकणार नाहीयेत हा गैरसमज पसरायचा हे षडयंत्र रचलं गेलं आणि 2 दिवस सरकारने मीडिया ट्रायल घेतली प्रमाणपत्र रद्द केले 4 जे कधीच रद्द होणार नाहीत ते माझा मराठा समाज इतका खवळून का उठला तर त्याच्या लक्षात आलं ज्यांना आपण मोठं केलं तेच आता आपल्या पोरांना बर्बाद करायला लागलेत म्हणून खवळून उठला यांनी जी नोंद बोडखे नावाची रद्द केली ज्या मुलीची रद्द केली तिच्या भावाची व्हॅलिडिटी झालेली नोंद ही 1.5 वर्षापूर्वी सापडलेली व्हॅलिडिटी सुद्धा 1 वर्षाची आहे अचानक असं काय झालं की ती नोंद रद्द केली दुसरं शिंदे हंडे दही हंडे यांची नोंद रद्द झाली जिल्ह्याची जात पडताळणी सांगते
या दहीहंडीला कुणबी प्रमाणपत्रावरती आम्ही निर्णय देत आहोत की यांना व्हॅलिडिटी देण्यात यावी, असा निर्णय जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्याने तिघांनी दिला. सकाळी कुणबी सकाळी रद्द, एका रात्रीत. एक तर तुम्ही आयुष्यात आम्हाला काही दिलं नाही, आम्ही कष्टाने मिळवलं ते तुम्ही खाऊ देत नाहीत. नेमकं मराठ्यांच्या लेकरांनी करायचं काय, मराठा समाजाने नेमकं करायचं काय? मी काय चुकीचं बोललो यांना? 1 वर्ष झालं देवेंद्र फडणवीसांना एका शब्दाने मी दुखवलं नाही. आपण आशा ठेवली माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होतं तर मला राजकारणाशी देणं घेणं नाहीये. मुंबईला गेल्यापासून आजपर्यंत 1 वर्ष होत आहे, आपण एक शब्द सुद्धा त्यांना बोललो नाही. पण तुमचा बावनकुळ्या जर आमचे प्रमाणपत्र रद्द करतोय तर मी मात्र तुम्हाला सोडणार नाही. कारण आमच्यासाठी आमची जात महत्वाची आहे, आमचा बाप आमची जात आहे, आमचा समाज आमचा बाप आहे. पक्ष आणि नेता आमचा बाप नाहीये, तुमचा असं. तुमचं रक्त कोणतं आहे आम्हाला माहित पण नाही. एकतर बावनकुळे हे कवा ऐकलंच नाही, 96 कुळी ऐकलं, हे 52 कुंकड असतंय काय माहित. हे एका एकीच कोणचं कुळ निघले, मुळ्यात ऐकलंय व कोमाचं वेगळं वेगळं. ही कोणची चुंबळे, असं प्राणी चित्र दिसतो. तोंड वेगळं, मागून बघितलं तरी सपाट, पुढून बघितलं तरी सपाट. ती पूर्वी एक हडप्पा संस्कृती होती बघा, मोहनजोदडो, त्यांच्यापेक्षा बेकार. बिचारीने त्याच्या माऊलीनं आईनं लहानपणी त्याला दूध फुकून पाजिलं की नाही काय माहित, तसंच पोळलं त्याला, एवढं होट झाले ते. एक न जाऊन ते काय आलं आलपाडर आमच्या मध्ये. तुला सोडित नाही भाऊ मी. तू मराठ्याच्या लेकरा बाळाच्या मुंडक्यावरती पाय दिला, तुला आता सुट्टी नाही. शिल्प बघितलं का तुम्ही अजिंठा लेणीचं? असा दिसतो कसला वेगळाच, वेगळाच दिसतोय, कोणत्याच मापात नाही. तो हा देवारा करणार मी, आणि तो यामुळे फडणवीसचा सुद्धा करणार. नाही तर मग चूक सुधारायची, नाही तर मग चूक सुधारायची. उदय सामंत साहेब म्हणलेत बघा, आम्ही आमची चूक सुधारत आहोत. ओके, म्हणजे भातावर ओरण टाकल्यावर आम्ही आमचे सुधारण्यास तयार आहोत. म्हणलं ओके. तसंच फडणवीसांनी सुद्धा त्यांची चूक सुधाराव, आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. पण नाही सुधरले रे बाबा. आता सामना मराठा संघ आहे, सामना मराठा संघ जमून होणार आहे. आता यांचं ना मस्तीच उतरायची आपल्याला एकदा. होऊन द्या, ते जे होईल ते होईल. याने काय केलंय, कुणाला बेजार करून टाकलंय, शेतकऱ्याला बेजार केलंय. कोणाच्या माग ती ईडी लावती, ती एकूण कोण आणली का येडगाडीची, लगेच भाजपमध्ये व्हा. दुसऱ्या सकाळीच माणूस. आमच्या तिकडे एक जणांनी फॉर्म भरला होता. आता ते 3 जिल्ह्याची निवडणूक होती ना, त्यात एक जणांनी फॉर्म भरला आणि नुसतं गाडी पिशीच आलं बाहेर उतरून. त्याला खाली उतरूच तर त्याचा ड्रायव्हर जवळ नोटीस होती, तुमच्या कारखान्याची चौकशी का करण्यात येऊ नये. तिथूनच माघारी गेला आणि का फॉर्मच काढून आला. यांच्या डोक्यात माझ. यांना वाटतं आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मराठा संघ सामना आहे, तुला बघतोच आता कस काय काय करतो ते. तुम्ही चूक सुधारू नका, मग तुम्हाला दाखवतो हिसका आता कसा असतो. ती गाठ आपल्या संघ आहे. बावनकुळे गेलेले तर मी बी गेलेलो.
होऊन द्या, आता गेलेले टक्कर झाली. तो सगळं बघतोच आता, आणि शिरसाटला पण बघतो, त्यालाही सुट्टी नाही. त्यांनी प्रमाणपत्र रद्द केली. यांची वाडावडी राजकारणाची, तू माझ्याकडे तू माझ्याकडे जाय. यांच्याच बळी आमच्या लेकराचे. आमच्या लेकराने काय केलं रे तुमचं? तुम्हाला मी बोललेलं माय बाप वाईट वाटत असेल, पण मी प्रामाणिकपणानं प्रत्येक कार्यक्रमात ही गोष्ट सांगतो. मी जे वाईट बोलतो, शिव्या देतो, तो मला एखादं वाईट वाटत असेल, मलाही वाटतं देऊ नये, पण यांना भाषाच दुसरी कळत नाही, त्याला मी करू काय? बरं, सरकोलीच्या या मायबापाच्या शब्दावरती उद्यापासून बोलायचं मी बंद करतो. पण माझ्या एका शब्दाचा आधी उत्तर द्या. तुम्ही नका कस काय म्हणता, मीच बसत नाही. जर समाजातल्या माझ्या काही माय मावल्यांना लोकांना वाटत असलं की मी बोलू नये, तर मी हे बंद करतो. पण माझ्या प्रश्नाचा अगोदर तुम्ही सगळेजण उत्तर द्या. तुमचे आई बाप घरात बसलेत आणि तुमचा मुलगा दारात बसलेला आहे. तुमच्या दारात येऊन तुमच्या आई वडिलाला कोणीतरी शिव्या देतोय किंवा अपमान करतोय. दारात बसलेला पोरग गप्प बसन का? जर ते शिव्या देताना पोरग गप्प बसत असलं तर ते आपल्या पोटचंच नाही. मी माझ्या समाजाला मायबाप मानलाय. माझ्या समाजाचा कोणी अपमान करत असलं, पोरांचं वाटोळं करत असलं, तर मी गप्प बसणार नाही, घोडेच लावणार. आम्ही काय कोणाच्या बापाचं खात नाहीत. आमचे कष्ट आम्हाला करावे लागतात. आमच्या समाजाच्या मायबापाने स्वतःच्या पायाला चप्पल घेतली नाही, डोक्याला तेल लावलं नाही, पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया मागे टाकलाय आणि लेकरं शिकवलेत. प्रत्येक आई बापानं माझ्या मराठ्याचं स्वप्न बघितलंय. लोकांच्या बांधावरती किती दिवस कामाला जायचं, किती दिवस कंपनीत कर्मचारी म्हणून काम करायचंय, किती दिवस उसत ओढायचे, हमाल्या करायच्या. म्हणून पोराला आणि पोरीला शिकवलंय. स्वप्न बघतोय माझा मराठ्यांचा बाप, माझंही पोरग किंवा पोरगी अधिकारी होईल, त्या दिवशी आमचा सुखाचा संसार होईल. म्हणून आमच्या वाट्याला कायम दारिद्र्य ठेवायचंय का? आमच्या लेकीला अधिकारी व्हायचं नाही? काय पाप केलंय माझ्या मराठ्यांच्या पोराने फडणवीस साहेब? इतके दुर्दैवी निर्णय तुम्ही घ्यायला कशामुळे लागला? माझा एकट्या मराठ्यांचा समाज देवेंद्र फडणवीसांनी का टार्गेट केलाय? उत्तर तरी द्या. माझा मायबाप समाज मत करतो तुम्हाला, आमच्यावरच उलटणार. आम्ही जन्म नुसता अन्याय सहन करायला नाही घेतलाय. तुमची मगरुरी मी लवकर मोडून काढणार आहे. शेवटी स्वप्न आम्हाला पण आहेत आणि तुम्हाला पण सांगतो, राजकीय पक्षाला आणि राजकीय नेत्याला बाप मानायचा मराठ्यांनी बंद करा. ज्या दिवशी संकट येईल ना, ज्या दिवशी तुम्ही आजारी पडताल, तुमच्यावरती संकट येईल, त्या दिवशी तुमचं पोरग किंवा पोरगी तुमच्या तोंडावून आणि पाठवून हात फिरायला येणार आहेत. राजकीय नेता विचारायला येणार नाहीये तुम्हाला. आपल्या पोटचे सोन्यासारखे लेकरं, आपला पोटचा गोळा वायाला जाऊ देऊ नका. या समाजाचा सन्मान वाढवणं आपली जबाबदारी आहे. इतके पोर आणि पोरी शिकलेत, सुशिक्षित, बेकार म्हणून घरी आहेत. शिक्षण लय महाग झालंय, आता नाही शिकू शकत आपण. आरक्षणातून तुम्हाला फीस माफ होणार आहेत, तुम्हाला सुविधा मिळणार आहेत, पैसे वाचतील.
अधिकारी झाले तर सुखाचा संसार होईल. आपण वेगळ्या विचारानं बाहेर पडा. आता या पश्चिम महाराष्ट्राला म्हणलं जातं काही लोकांकडून, या लोकांचा भाग सदन आहे, यांच्याकडे बागायते आहेत, हे बाहेर येत नाहीत, हे एकजूट होत नाहीत, त्यांना खूप आहे. एकदा सरकुलीत येऊन बघ बरं मराठी किती जमले. काय कोण कोणाला नाव ठेवून भरोसाच नाही. टिंगला करण्यातच अर्धा आयुष्य गेलं. भरोसाच नाही लोकांचा. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हुशार झालाय, पहिला पण हुशारच होता, हे त्यांच्या लक्षात नाहीये. कारण मराठ्यांच्या लक्षात आलंय एखाद्या वेळेस बागायती कमी झाली किंवा शेती जर कमी झाली तर पुढच्या 50 वर्षाचा जर विचार केला, आज कोणाकडे जर 2 एकर वावर असेल तर ते 10 गुंठ्यावर येणार आहे. कोणाकडे 10 एकर असेल ते अर्ध्या एकरावरती येणार आहे. हे हाल होणार आहेत म्हणून लवकरच सावध मराठ्यांनी आत्ताच व्हायचं. तुमच्या पिकातला उत्पन्न झालेला पैसा वाचणार आहे. पगार वाढला, पोरं नोकऱ्याला लागले, तुम्हीच पैसेवाले होणार आहेत. म्हणून आत्तापासूनच आपल्या लेकरा बाळासाठी सगळ्या वस्तू, आपल्याला सगळ्या गोष्टी मिळवून ठेवायच्या. ही संघर्षच त्यासाठी सुरू आहे. मी माझ्या स्वार्थासाठी वैरी नाही झालो, या समाजाच्या लेकरा बाळासाठी सरकारचा वैरी झालोय. आणि माझ्यावर तर नुसते षडयंत्रच आहेत. कवा उठलं की षडयंत्र. फडणवीस साहेबांचं आणि शिंदे साहेबांचं हे आता डबल शेवटचं षडयंत्र होतं. शिंदे साहेब यांच्यात कस काय मिसळली याचाच मेळ लागला नाही. त्यांचा टांगा चांगला एका बाजूने पळत होता, यांच्या टांग्यात मध्ये घातला आणि स्वतःच चाक होरगडून घेणार आहेत ते आता. कारण मराठ्याचा या गर्दीत एकदा जर ते वर काढले की वर काढलेच, पुन्हा उठाव नाही होत. ज्यांना काड्या करायची सवय ते करणारच, पण बावनकुळ्याला मानावं लागल. अहो ना यार, त्याला मानावं लागल. त्यांनी देवेंद्र फडणवीस पुरा अडचणीत आणलाय. काय ठरलं का काय त्याचं यावल्यावल्याचं त्याचं. आपण खोटे आरोप करतो का? मी म्हणलो का या आरक्षणात काडी घालायचं काम छगन भुजबळनी केलं, धनेनी केलं. आपण खोटे आरोप करतच नाही. आपल्याला खरं बोलायची सवय. जेव चुकला त्याचा निटोबा काढायला मी आहे, तुम्ही नका टेन्शन घ्या. त्याची मथुरा पाण्यातच बुडीणार आहे मी. लय वळवळ करतो ना, त्याचं काहीच ना करू तुम्ही. त्यांचं आधीच कसं होतं ना आताच कसं बघितलं असेल ना. आता फक्त एवढंच असं करते ते, बस. 2दा-3दा हाली देत हाय का त्यात मला येते वरून बघत लावला कशाला ते करतो मी. त्याचं जाऊन द्या सोडून दे, ते चिल्लर झाला आपल्या पुढं आता. मी खोट्या आरोप नाही करत कधी. बावनकुळेन चूक केली बावनकुळेच म्हणणार, शिरसाटने चूक केली शिरसाटच म्हणणार, बाकीच्या बळच नावं घेणार नाही. यांना आपल्यात खोडी करायची गरज नव्हती, पण बावनकुळेने एक काम चांगलं केलंय. मराठ्यांच्या नोंदी करून मराठ्याच्या नेत्याला खुन्नस दिली. सगळ्या पक्षातले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बेसराम सगळ्या पक्षातल्या नेत्याला खुन्नस दिली बावनकुळ्यांनी. तुमच्या छातीवर नाचून मराठ्याच्या नेत्याच्या मी तुमच्या मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करू शकतो, ही खुन्नस मराठ्यांच्या नेत्याला त्यांनी दिली. मराठ्याच्या नेत्याने सुद्धा मराठ्याचं रक्त असल्यासारखं अजिबात वागू नये. एखादा गारीगार ऐकणाऱ्याचं रक्त असल्यासारखं वागावं. बावनकुळ्याने दाखवून दिलं मी मराठ्यांचं वाटोळं करू शकतो, बरबादी करू शकतो, आणि करून पण दाखवलं.
छातीत ठोकून सांगतोय मराठ्यांच्या नेत्याला, तुमच्या डोळ्यात देखता मी मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात माती काढली, विष काढलाय म्हणून. पण आमचे सगळ्या मराठ्यांचा आग्रह आहे, मराठ्याच्या एकाही नेत्यानं याच्यावर बोलू नये, मजा बघावी. अजिबात बोलू नका. जितकं मराठ्यांच्या लेकीबाळीचं लेकरा बाळाचं वाटोळ होईल ते उघड्या डोळ्याने बघा. मराठ्यांच्या तुम्ही पोटी जन्म घेतलाय, इतकं गार रक्त कसं रे तुमचं? तुमच्या डोळ्यात आता एक बावनकुळ्या मराठ्यांच्या लेकराचं आयुष्याचं वाटोळ करून जीवन उद्ध्वस्त केलंय. झोपतान म्हणा पाणी फिने हा ना 2-4 बादल्या महापारडा फेसन तुम्ही हा ना डुकल्या. लयच अवघड कलाय हो. आपण ना फुगीर झवणीच लय येत. आपण फुगिरीच्या बाहेरच जायना आणखी. तो मोबाईल पडला ते लाईव्ह काय होत ती त्याच ध्यान नाही. बावनकुळ्याचं इंजेक्शन, आता त्या बावनकुळ्याला जनावरांचं इंजेक्शन दिल्याशिवाय तो बी ठेपायला येत नाही. आपण फक्त मोठ्यापणातून बाहेर आहे. आपली नस लोकांना कळाली. मराठ्यांना काय बोलल्यावरती काय होतं. टाइम आहे ना तुम्हाला, बोलू का? गाडीच बोल म्हणा मला रातभर ठोईतच. आणि तिकडं मराठी अख्खं वातावरण राज्यात उसळलंय. त्यांच्याकडे का जाऊ, रात्रीची ते माड्याची बैठक दुपारात 3 वाजता होती, 1:30 वाजता केली रातची. जातो मराठी, मला बी अभिमान वाटतो. एक बी उठला नाही. जातीत जन्माव तर असल्या मराठ्यांच्या जातीत जन्माव, काड्या करणाऱ्याच्या जातीत नाही जन्मायचा. काय करायचं ते समोरासमोर करायचं, हे छत्रपतींचे विचार. नीतीच्या डोक्यात घेऊन मराठा नाही जगात. आपल्याला आता बदलायचं. आधी जात, नंतर पक्ष. बाप जातीला मानायचं, समाजाला मानायचं, नेत्याला आणि पक्षाला नाही. तुम्ही अवश्य सगळ्या पक्षात राहा. आमचा मराठ्यांचा काही दुमत नाही. पण जातीला जेव्हा संकटात सापडेल त्या दिवशी सगळे मराठी एका जागेवरती जातीसाठी उभा राहिले पाहिजे. तुम्ही कुठं राहा, तुम्ही भाजपात राहा, शिवसेना, राष्ट्रवादी, कोंकण बिरा, काय म्हणणं नाही आमचं. पण ज्या दिवशी जातीचा प्रश्न येईल त्या दिवशी सगळ्यांनी एका बाजूने राहायचं, तरच समाज टिकणार आहे. आता आपल्याला बदलायचंय. अरे यार बुळबुळ बंद कर ना. हे मागच्याच लय काड्या करतात हमेशा. मग नाही सुंबार राहत मला. मग येतं मग तुमच्या लेकरासाठी महाजीव चालला, हे लेकर सुखी करायसाठी. 3 वर्ष झालं ना घर बघतो ना लेकरा बाळा बघतो. माझ्या समाजाचे लेकर लेकीबाळी कशा मोठ्या होत्या याच्यासाठी मी आटापेटा चाललेला आहे. कधी मरण मला माहित नाही. मी इतक्या वेदना आहेत मला शरीरात, तरी मी जीवघाणा निर्णय समाजाच्या हितासाठी घेतोच. शेवटी मी मन मोडून टाकली. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. ते मन मी बंद करून टाकले. लाख मेल्यावर पोशिंद्याला मागं ठेवून काय करतो? हागंदारी उठला ठेवतो त्याला माग. एक मेला तरी चालन, पण करोडो लेकर सुखी झाले पाहिजेत या विचारानं आपल्याला चालावं लागणार आहे. मी माझी जीवाची बाजी लावून संघर्ष करतो, रक्त जातो रात्रंदिवस. समाजाच्या वेदना हाला अपेष्टा नाही सहन होत. एखाद्या 10-5 हजार कमी पडले तर 50 जणांचे उमरेचे जावं लागतात. आपल्या आई बापाला जरा डोके चालून बघा, मराठी डोके ठेपायला ना जरा.
10 जणाला विचारून व्याजानं पैसे काढून पोरग किंवा पोरगी शिकावं लागते आणि नोकरीने लागलं तर उभं आयुष्याचं उद्ध्वस्त होऊन जात आहे. 1% हुकलं तर पोरग घरापर्यंत रडत येत आहे. आपल्यात काही म्हणणारे आहेत की आपल्याकडे भरपूर आहे, कधी उडण माहीत होणार नाही, लय मस्तीत राहू नको. रावण बी असाच म्हणत होता, माझ्याजवळ लय होतो, बायको नाही सापडली पोरग नाही सापडलं. मस्तीच्या बाहेर येऊयात युग खूप बदललंय. लोक जगाच्या प्रवाहाप्रमाणे वागायला लागलेत. आपल्याला पण बदलावं लागणार आहे. लोकांनी आपली नस ओळखली. एक तर आपल्याला चांगलं कोणी सांगत नाही. आपल्याला जुनं आठवण करून देणारी संख्या लय मोठी आहे, बावनकुळ्यासारखी. चांगलं कोणी सांगतच नाही. आपल्याला पुरे विचार बदल करावं लागणार आहेत. आपल्याला लोक फुगिणारे नाहीये. इथून पुढे मराठ्यांनी फुगायचं नाही, फुगीर वागायचं नाही. पैशावर व्हायचं कष्ट करून, मग शान के साथ इन करून गोगल लोन हिंडायचं. रात्रंदिवस आई बापा संग शेतात कष्ट करू लागायचे. मिळेल ती नोकरी करायची, लागल ती व्यवसाय करायचा आणि चिकाटीना करायचा. 2-3 दिवस हॉटेल टाकीत, 15 दिवसांनी बंद. गेला म्हणले साहेबाच्या प्रचाराला. पॉम्पलेट चिटकायला कोणीच नव्हते. साहेब मायाला परिवारातले जवळचे आहेत. साहेबामुळे मला जावंच लागतं. साहेबाची मान खाली होता कामा नाही. आणि याचे आई बापा मेले शेतात कामं करू करू, आणि याला साहेबाची मान खाली नेऊन द्यायची. साहेब याला इचिरित नाही. एखाद बारका 150-150 रुपये प्यायला देत असं, त्याच्यावर त्या 150 सगळ्या गावाला विषय देत येते. आपल्याला आपल्या विचारात बदल करावा लागेल. कष्ट करायचा शिका, स्वाभिमानी समाज बना. आपल्याला फुगीत येत एखादा आपल्याला पाटील म्हणलं, याने 150 कप चहा सांगितलाच, फुगीर जाऊन ये. त्याला मला मुतपी ना तिकडे जाऊन चहा नाही सांगत आणि काहीच नाही सांगत. कवर व्हायला घालता रे समाज. ह्या माय माऊल्याच्या डोळ्यात पाणी आणायचे जबाबदार तुम्ही आहेत. यांनी राबराब शेतात राबून तुम्हाला मोठं केलंय, पैसे कमवलेत. तुम्ही दारू प्यायला लागलात, लोकांच्या मागे हिंडायला लागलात, काहीच काम करणार. या माय माऊल्याच्या डोळ्यात तुमच्यामुळं पाणी आहे. आपल्या आईच्या आणि बापाच्या डोळ्यात जर पाणी येणार असलं तर आपण कोणत्या वंश आहात? आणि काम करायची, कष्ट करायची लाज काय? कुणी काही पण फुगित. इकडून तिकडून मराठा बदलायचा अंदाज दिसला, लगेच मित्र आपल्याला चिटकतो. बावनकुळ्यासारखा मराठ्याचे वाद थोडे कमी व्हायचा अंदाज दिसला की बावनकुळ्या आलाच. हडप्पा, मोहनजोदडो इतिहासात होता बघ एक धडा, एवढंच दिसायचा होकडलो बाई. मराठ्याचं जुळायला लागलं, हळूच देण्यात आणून देणार. तुपल्या आजाला त्या टायमाला 5 मतांनी पाडिलं होतं. झालीच कुठं कुठे मराठी सुरू. हे बावनकुळ्यासारखे मित्र आहेत आपल्याला. उलचिक मराठे एकत्र यायला लागले. तुपल्या आजीला आणि तुपल्या आईला त्याने लग्नाला बोलिलंच नाही, बोलिलं त्या टायमाला कुकूच नाही लावलं. आपण भंडारा ओढून नकून लावून देते नाही कुकू. साध्या साध्या कारणानं आपले घर तुटले. जी बांध फोडायला नाही पाहिजे तोच बांध नेमका आपण फोडणार. 1 एकर जास्त घेणार, बांध फोडून 3-4 लाख रुपये तिकडे घालण्यापेक्षा परत वरून म्हणणार माळावरच गेलं तरी हरकत नाही, पण याची जिरायचीच. म्हणजे माळावरच गेलं आणि याची जिरली नाही. आपण ज्या खोडी आहेत ना त्या पुऱ्या बंद करा. समाजाला हिताच्या गोष्टी द्या. समाज उंचीवर न्यायचा असला, त्याची प्रतिष्ठा कमी होऊ द्यायची नसली, आपल्याला बदलावं लागणार आहे. एकामेकाच्या बांधा नाही फोडायची. 5-5 पिढ्याचं वैर झालंय आपलं. बोलायला सुद्धा त्या बांधा पाहिजे. बांधाचे भांडणं करायचे नाही. आणि आणखीन एक काम, दारू कुणी पे जाऊ नका. येणारच आवडाला का काय
लय उंबली दांडगी मला येड्यात काढी ते गोड बोलून खाली उतरी देत चला चला थोडत जायचं आणि मलाच होरगडी देत आणि बाजूला सारखा सारखा तेच म्हणतात आणि मलाच तुडी देत आणि बाजूला सारखा म्हणतात सरकी तू कुणाला मला चिवरू चिवरू बेजार केलं एवढ्या जाग्यात मग ढोपर मोड होते हाणू हे कोपर हाणतोय ते कोपर हाणतोय काही गुडघ्याने हाणतात असे आणि परत म्हणतात पाटाला लागून द्यायचं नाही पाटील आपले आणि खपा खप गुडघे हाणतोय मागून बावनकुळ्या तुला जर हे गुडघे लागले तर काय होईल लय चौताळेत मराठी आता मला गुडघेऊन कळालंय किती चौताळेत दंडुक जर उचललं तर मूडच तर सोडित नाही आता मला इमानदारी सांगा खोटं बोलायचं नाही ते बरोबर नाही दुसरं विचारवले एकाने खोटं बोलायचं नाही मी समाजाला खोटं बोलत नाही तुम्हाला मायबाप मानलेलं आहे इथं दारू कोण कोण पितो वर हात करा बरं दारू कोण कोण पितो वर हात करा इकडं हात वर नाही झाले याचा अर्थ लय मेंबर दिसते तो इकडं आणि मग तुकडून पिऊन आलं आता बंद करायची हा प्यायचे नाही बाबा आता नाही हाणायची इथून पुढं बंद नाही टाकीत पाणी पुन्हा त्याच्यात बंद आजपासून मावशा हो एक काम करा गाड्या तुम्ही हे जर दारू पेले ना यांच्या भाकरीच बंद करून टाका मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागे भाकरी बंद करा यांच्या सगळ्याच्या तवाय ठेपेल इथं लाजा धरू आपण थोड्या हे बघा सोन्यासारखे लेकरं तुमच्या घरी आहेत ज्यावेळेस बाप घराच्या बाहेर जातो ना लेकराला माहित नाही संध्याकाळी येताना बाप कसा येणार पाहुणे रावळे लय नाव ठेवतात आपल्यावर हसणारे लई आहेत उगाच व्यसनाच्या आरी जाऊन समाज आणि तुमचं कुटुंब नका बरबाद करू माझ्या काय बापाची पेत नाही येत तुम्ही तुमच्याच पासून लोक तुटतेत इज्जतीचा पंचनामा करू नका दारू फिरू ह्या गोष्टी बंद करून टाका सगळ्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या आरक्षणातल्या सगळ्या नोंदी आपल्याला मिळवायच्या 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता 29 ऑगस्टला माघार घ्यायची नाहीये आणि त्यांच्या नेमकं तेच डोक्यात आलंय की यांनी पक्क आरक्षण द्यायचं ठरवलंय म्हणून हे मागचं 4 दिवस जे 4 नोंदी रद्द केल्या ना त्याचं मूळ कारण ते जर 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र मराठ्यांना दिले तर 2.5 कोटीपेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात जातो आणि एकदा जर मराठा समाज सुधारला तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांची असणार आहे यांना 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र मिळू द्यायचे नाहीत याच्यासाठी गैरसमज मराठ्यात पसरला पण खरंच मी पण नशिबाने मराठा समाजही नशिबाने नियती आपल्या मराठा समाजाच्या बाजूने होती म्हणून जमलं यांनी 4 नोंदी रद्द करून मराठा समाजात गैरसमज पसरला की हे प्रमाणपत्र टिकणार नाहीये त्या नोंदी टिकणार नाहीये यांनाच माहित होतं की हेच पक्का आरक्षण आहे 150-200 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत त्या रद्द नाही करू शकत कारण स्वातंत्र्यपूर्व काळात जे कोणाची जात जनगणना नोंदली होती त्यावेळेस हेतू नव्हता या हेतूमुळं ही जात लावत आहोत असा स्वातंत्र्यपूर्व काळात हेतू नव्हता जी रियालिटी होती जी सत्यता होती ती मांडली गेली होती आता हेतू आहे त्यावेळेस कुणबी नोंद केली गेली पुढे जाऊन आरक्षण मिळणार आहे कोणालाही माहित नव्हतं ज्या ज्या जातीची जात लिहिली त्यांनाही त्या काळात माहित नव्हतं की पुढे गेल्याच्या नंतर आरक्षण मिळणार आहे सारा वसुलीकरणाच्या कारणानं
ज्या त्या वेळेस शेती कसणाराकडं त्या कुणबी लिहिलं जायचं, म्हणजे सारा वसूल करायला त्यांना सोपं जायचं. म्हणून यांच्या डोक्यात आलं 58 लाख नोंदी म्हणजे मराठ्यांचं पक्का आरक्षण. आणि मी मात्र ते पक्क देण्यासाठी लढतोय. मग यांच्या चलबेचल सुरू झाली. शेवटचा डाव का टाकायचा तर मराठ्यात गैरसमज पसरायचा. कारण लाखो पोरांनी पोरीने ऍडमिशन कुणबीतून घेतलंय. त्यांच्यात गैरसमज झाला पाहिजे की जरा आता ऍडमिशन गेलं, नोकरी गेली, आता करायचं काय. पुरा समाज टेन्शन मध्ये आणायचं ठरवलं होतं. परंतु नियती मराठ्यांच्या बाजूने होतोय. मला कळालं बावनकुळेंनी पत्र काढले नोंदी रद्द करा म्हणून. मंत्री संविधानाच्या पदावर बसल्याचं असल्याच्या नंतर कायद्याच्या चौकटीत मंत्र्यांनी काम करायचं असतं. कशाच्या बद्दलची इन्व्हेस्टमेंट आपण करून देतो याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. आपण कायद्याच्या चौकटीत बसलोत, आपण कायद्याच्या पदावर बसलोत म्हणून कसलाही निर्णय घ्यायचा नसतो. मूर्खातला मूर्ख मंत्री सुद्धा मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करा म्हणून लिहून देऊ शकत नाही, पत्र नाही काढू शकत. एवढी तरी आम्हाला मराठ्याला बावनकुळे अक्कल आहे. मला कळालं याने पत्र दिलंय, म्हणलं पत्र इकडे घे. आता अधिकाऱ्याची गोची अशी झाली, पत्र द्यावा तर सरकार आहे पलीकडून, नाही देवा तर यो विचित्र प्राणी आहे, यो काय बोलून भरोसा नाही. कारण मी जातीसाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. मायबापा जातीच्या लेकरा बाळासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. पत्र दे म्हणलं, बाकीचं शहाणपणा करू नको. त्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी देणं बेणं देऊन टाकलं. त्याला वाटलं आता जे होईन ते होईन. तिकडून बावनकुळ्या धवशी तू, इकडून मी ये. हे मराठ्याचे पोट्टे जर पिसाळे कुडर याटायला बसलेत, गल्लीत कुत्रं नसतं का एखाद बार पळायला लागतं, मागून पोरं गोटे घेऊन पळत येत, आपोआप हागत होते. तसं त्याला आलं टेन्शन. आता काय होईन माहित नाही. पत्र मायबापा हातात लागलं. त्याच्यावरती त्यांनी स्पष्ट लिहिलंय, या ज्या कुणबी नोंदी आहेत ना, या 5 दिवसाच्या अवैध करण्यात याव्यात. का रे बाबा, माझ्या लेकराचं वाटोळं करायला निघाला तू? काय केलं माझ्या गरीबाच्या लेकरांना? सोन्यासारखे लेकरं आमचे, हत्येच्या काळजाच्या पोरं तुम्ही कार्य खचवायला लागलात. तुम्हाला कुणी अधिकार दिला आम्हाला बर्बाद करायचा? इतका जातीवादी बावनकुळे असं कधी वाटलं पण नव्हतं. ते पत्र मी माझ्या समाजासमोर ठेवलं. दुसरी गोष्ट हाती लागली, सरकारी दप्तरात घेतलेले निर्णयाची प्रत जात पडताळणी ऑफिस मधून मिळाली. संभाजीनगरचे, छत्रपती संभाजीनगरचे जे कुणबी प्रमाणपत्र रद्द केले त्याच्या अगोदर निर्णय झालेला आहे या कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी देण्यात यावी म्हणून. म्हणलं पत्र दाखव. झाली का गुची पुन्हा? तेही पत्र मी माझ्या मराठा समाजाला दिलंय की व्हॅलिड प्रमाणपत्र कुणबीचं देण्यात यावं म्हणून. आणि मग मात्र मराठींचे तळपायाच्या आगमस्तकाला गेले. आणि इतका खंडोबा पासून भैरोबा पासून यार बसून द्या ना. ते लागत ज्याच्यात एक त्यांना माहित ते राहून दे ते कोणती ती 50 जणांना एकटा बेजार करतो. ते लय अवघड केले. शेजारचे परेशान झालेले असते ना, अर्धे वासानी आणि अर्धे त्याच्या शाख हुकू. तिला मेळ बेकार असतो. जा म्हणल्यावर तो ते जास्त येडवून करतो. त्यामुळे जा म्हणू नका, तुम्ही ध्यान देऊ नका. दोनही पत्र आपल्या हाती लागले आणि मराठ्यांच्या लक्षात आलं खरं असून सुद्धा रद्द केलं जात आहे. माय बाबा, मी तरी काय करू? तुम्हाला खरं आरक्षण दिलेलं असून सुद्धा सरकार दबावपोटी जर रद्द करणार असलं तर तुम्हाला सरकारचा बाप व्हावा लागेल. तेव्हा टिकन, नाही तर कधीच मराठ्याला मोठे नाही होऊ देणार. कधीच नाही. तुमचं सत्य असून जर जात आहे तर खोटं तर टिकूनच देणार नाही. त्या दिवसापासून
अशी महाराष्ट्रात लाट उसळली की प्रचंड मोठी. आता माझी तुम्हाला एकच विनंती आहे, त्यांचं एक षडयंत्र हे शेवटचं होतं ते हाणून पाडलं. त्यांच्या डोक्यात होतं सातारा संस्थांचं आणि कोल्हापूर संस्थांचं गॅजेटेड हे द्यायला लागलाय. हे पक्का आरक्षण, कारण त्याच्यात 3,85,000 नोंदी आहेत. 6.5 लाख पेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात चाललाय. सुधारला अख्खा पश्चिम महाराष्ट्र. करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे, करोडो. त्यांना ते द्यायचंच नाहीये. म्हणून हे माझ्या पुढं संकट त्यांनी आणलं होतं की हे आरक्षण टिकणार नाही, या नोंदी टिकणार नाहीत. तुम्ही व्हॅलिड झालेला रद्द करायला लागलात मराठ्याला, तेवढं तरी कळतं ना. आता तुमच्याकडं एकच जबाबदारी, आपल्या समाजाच्या लेकरावरती संकट आलंय. या संकटात समाजाच्या बाजूने उभा राहा. सगळ्या पक्षातल्या नेत्यांना मराठ्यांच्या माझं आव्हान आहे, बावनकुळ्या जर जातीसाठी करत असेल खोटं काम, तर सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यानं जातीसाठी खरं काम करायला तुमचे लेकर मराठ्यांच्या संकटात आले. तुम्ही जर मराठ्यांच्या बाजूने उठले नाही तर आम्हाला काही दिवसांना असं म्हणायची वेळ येऊ देऊ नका की तुमचं मराठ्यांचं रक्त आहे का नाही. तुम्हाला खूप जड जाईल त्याच्यानंतर. सगळ्यात मोठी ताकद मराठ्यांची गरिबाची आहे. तुमचं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करायची ताकद मराठ्यात. हे जे मंत्री जाणून बुजून करायलेत, यांच्या माग सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी लागलं पाहिजे. खोटं तुमच्या डोळ्या व्यक्त करायला लागला, तुम्ही गप कसकाच बसलात. आणि जरी हे गप बसले तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, आपल्या लेकराचं आपल्याला वाटोळं होऊ द्यायचं नाही. 29 ऑगस्टला आंदोलन उभा केलंय. आंतरवालीला शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं, एकही जी.आर. ठेवायचा नाही. एकही प्रश्न शिल्लक राहता कामा नाही. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घ्यायचे, त्याशिवाय सरकारला सुट्टी आंदोलनात द्यायची नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे आणि औंध या 200-250 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. याचे जी.आर. काढून तातडीने लागू करायला लावायचे, त्याशिवाय माघार घ्यायची नाही. हैदराबाद गॅझेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्याला घ्यायचे, त्याशिवाय सुट्टी द्यायची नाही. महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांवरती ज्या केसेस झाल्या त्या सगळ्या मागे घ्यायला लावायचे, तसे शब्द आहेत त्यांचे. आपल्याला यांनी कळीचा मुद्दा एक काढलाय. मराठ्यांच्या पोरांना उद्योजक करायचं ठरवलं. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून पोरांना फायली द्यायच्या आणि व्यवसायाकडे वळायचं, हा जाणीवपूर्वक कट रचून घाट घातला गेला. लाखो पोरांनी कर्ज उचललं. आज व्याज परतावेच मराठ्यांच्या पोरांचे येत नाही. त्यांचे सिव्हिल खराब व्हायला लागलेत, नरड्याला फाशी लागली त्यांच्या. सगळ्या पोरांचे व्याज परतावे घेतल्याशिवाय यांना आता सुट्टी द्यायची नाही. सगळे पोरं मोकळे करायचे. ओबीसीच्या सगळ्या सोयी सुविधा घेतल्यात आपण जी.आर. काढून. पण राज्यात शिकणारे पोरं, देशांतर्गतचे जेवढे पोरं पोरी आहेत, यांना वैद्यकीय पासून सगळ्या क्षेत्रातले सोयी आणि सुविधा आणि सवलती देण्याचा निर्णय आपण त्यावेळेस करायला लावला, पण लागू केला नाही. राज्यातल्या सगळ्या पोरांना सुविधा आणि सोयी द्यायच्या ठरवल्यात. एकही प्रश्न सारथीपासून ईडब्ल्यूएस पर्यंत ठेवायचा नाही. आपले मराठ्यांचे पोरं आणि पोरी एससीबीसीतून आणि ईएसबीसीतून नोकऱ्याला लागले होते. कोणी पीएसआय झालं होतं, डीवायएसपी झालं होतं. काहींच्या उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्या होत्या. या कुठल्याही लेकराला आपल्या घेतलं नाही. आपले अधिकारी झाले असते लेकर. ईडब्ल्यूएस मधून त्या सगळ्या पोरांना बाहेर काढलं यांनी. आपल्याला समाजाच्या बाजूने लढायची सवय लावा लागणार आहे. एका जागेवरती बसून समाजासाठी हिताच्या गोष्टी करणं आपल्याला जरुरी झालंय. आपण जर प्रत्येक गोष्ट सहज घेत गेलो
तर मराठ्यांचे पोर आणि पोरी संपायला वेळ लागणार नाही. ईडब्ल्यूच्या माध्यमातून जेवढ्या निवडी झाल्या, समांतर आरक्षणातून जेवढ्या निवडी झाल्या, हे सगळे काम करून घ्यायचे. आपल्या समाजाच्या अधिकाऱ्याला कधी बढती मिळत नाही, त्याला कधी केंद्रीय कॉलेज मिळत नाहीयेत. आता मात्र मराठ्यांच्या मागं ठेवायच्या नाहीत. सारथी स्थापन केली गेली, त्यातले 1554 अभ्यासक्रमच मराठ्यांना लागू केले नाहीत. बोलायचं एका भाषात, काम करायचं दुसऱ्या दिशेनं. निवळ आणि निवळ मराठ्यांच्या पोरांचीच फरफट या सरकारनं जाणून बुजून सुरू केली. या सरकारबद्दल आम्हाला आशा 100% लागली होती. आता मराठ्यांच्या पोराचा, लेकरा बाळाचा घात होणार नाही. पुन्हा हे त्याच रस्त्यावरती आलेत. आता मराठ्यांपुढे चलू द्यायचं नाही. यांच्या डोक्यातलं हवा पहिली काढायची. यांच्या डोक्यात हवा आहे आम्ही बहुमतात देत, आमचं काही होत नाही. यांना आता दाखवून द्यायचं. कारण यांना शेतकरी कदारलेत, मुसलमान कदारलेत, मायक्रो ओबीसी पण कदारला. यांनी धनगराचं वाटोळं करून टाकलं. 15 वर्षाला आरक्षण देतो म्हणलेत. बंजारा समाजाचा कार्यक्रम केलाय. शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न मार्गी लावले नाहीत. आणि आता मराठ्याला सुरुवात केली. यांना एक गोष्ट मराठी आता आपल्या मराठा समाजाला एक खेटलेतच. यांना आता दाखवून द्यायचं. यांचा एक शब्द आहे, सत्तेपुढं शहाणपण चलत नाही. यांना आता दाखवून द्यायचं आणि पुऱ्या जगानं मराठ्यांचा हेवा घेतला पाहिजे की मराठ्यांपुढे सत्याचा शहाणपण चालत नाही. मुंबई सारखा यांना करायचा. आता दिल्लीला काय आलं रे, तिसरं चुकरून काढिता तुम्ही काहीतरी. मग माझ्या जे बोलत होते ते जाता ध्यानातून, मग मी तिसरं सुरू करतो. एक जण भुसकन म्हणतंय मुंबई, एक जण म्हणतंय दिल्ली. एकदाच मुंबईला नेलं तर माय काय बेजार झाली मग मला माहिती. कोण कोणाच्या गाड्यावर खेळत, कोण झोके बांधते. त्या अधिकारी यायचं मायापाशी आणि ते म्हणायचं होय एक बोलू का. म्हणलं बोलवा. ते म्हणला ते पोरांनी झोके बांधलेत. म्हणलं झोके. म्हणलं इथं कुठं मुंबई झाड आहेत बा. ते मला नाही ना, पुलालाच बांधलेत. मला मग खेळून दे. ते रेल्वेचा एक मोठा अधिकारी आला. कोण कोण होता, लाल जरत होता, चप्पाडून तीन त्याची अशी बसला आणि म्हणला मला बोलायचं. मी घेऊन झोपलो होतो. माझ्या पोटात कस तरी व्हायला लागलं तो उपोषणामुळं. ते असं दोन पायावर असं हातावरून पायावर बसलं. माझ्या कानापाशी म्हणतो उलशी बोलू का. हिंदीत शेंगा आणत होतो बरं कधी. म्हणलं हिंदीत बोलणार असला खाली जाय, मराठीत बोलणार असला थांब. मी काय बोललो तुला मेळ लागायचा नाही, पुन्हा लफडं लांबन. त्यो म्हणला रेल्वे स्टेशनवर पोर आहेत आमच्या. मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा माणूस आहे, राज्याच्या अधिकारात मी नाहीये. मी महाराष्ट्राचा बॉस आहे. खा म्हणा, झोपा म्हणा, आराम करा, पोरांना फक्त एक काम बंद करा. म्हणलं काय. ते म्हणे हे पोट्टे काय करते म्हणे तुमचे, एकामेका शर्टाला धरतात म्हणे अशी आणि लांब लोचक लाईन करते. आणि त्याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी घालते तर म्हणते रेल्वे पळा डबे. सगळं रेल्वे स्थानक बेजार झालं म्हणून कोणाचंच ऐकत नाही. ते दोन म्हातारे दारात बसलेत. म्हणले रात झाली ती उठतच नाही. एकदाच मुंबईला गेले. शपथ सांगतो तुम्हाला, खोटं बोलत नाही. ते पोलिसाचा गाडा असतो ना, तो पळवतो. मला पहिल्यांदा झाला होता चाकावर असतात म्हणून. ते म्हणायचे आमच्या गाड्या घेऊन पळत येत. म्हणलं ते पळवतच कस काय पण. ते म्हणले त्याला चाक असतात. म्हणलं काय पोट्टे त्या रे. नुसते मराठे मुंबईत घुसले तर अर्धे मंत्री मुंबईच्या बाहेर होते. मला वाटतं सावरगाव मध्ये का कुठं तरी सांगितलंय, मुंबईतले अर्धे मंत्री गेले होते. मी परवा सांगितलं. यांच्यात अंतर्गत ठरलं होतं. अजितदादा, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हयात नसणाऱ्या माणसाबद्दल माणसाने कधी खोटं बोलू नाही. दादा समजा आपल्यात नाहीये.
यांचं ठरलं होतं की दौरे सगळे रद्द, कोणीच दौऱ्यावर जायचं नाही. सगळ्या मंत्र्यांनी मुंबईत आंदोलन आहे तोवर मराठ्याचं थांबायचं यांचं ठरलेलं अंतर्गत. मला झालं माहित मायरो बी मराठ्याचे मंत्री आमदार प्रेम करणार आहेत, हो ना. त्यावेळेस सांगत आमचं असं असं ठरलं. म्हणलं ओके तू गप्प बसा, तू नाव नाही घे. मला सांगणारे फक्त म्हणजे तो पाय पडतो, नाव घेऊ नको नाही तर लयच वाजतोय. अधिकारी माझ्यावर माया करतात कारण मी त्यांच्या लेकरा बाळासाठी लढतो. तेही काय ठरलं हळूच सांगते. यांचं ठरलं मुंबईच्या बाहेर जायचं नाही, पण मराठ्याचा पोराचा अवतार बघितला. फडणवीस 11 वाजताच नागपूर. शिंदे साहेब आले, म्हणले फडणवीस साहेब कुठे गेले? ते म्हणले नागपूर. ते म्हणले दौरे तर कोणाच येत नाहीत, नागपूरला काय गेले? ते म्हणले काय माहिती, अंतर्गत काही असण्याची शक्यता आहे. ठीक आहे म्हणले. ते म्हणले मी चाललो मग दरेगावला. शिंदे साहेब फरार. खोटं बोलत असलो ना तर लोकेशन काढा त्यांची. अजित दादा आले, अरे ते म्हणले फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब कुठे? ते म्हणले ते गेले दरेगावला नागपूरला. आणि ते म्हणले मला रट्टे काल ठेवलं काय एकट्या लिहिलं. मी बी चाललो म्हणले मग तिकडे पुण्याला. सगळेच बाहेर. बावनकुळ्या मराठ्याचा नाद करू नको, तुला गाडी सुद्धा बसून द्यायचं रे मराठी. तुला हुरळ कळत नसेल, हुरळ कशाला म्हणते? हे का मागा लागला ना तुला कास सुद्धा खाली नाही करून द्यायचे. गल्लीतून सुद्धा पळायला जागा नाही. पुन्हा नादी लागू नको बर का, चूक सुधरे हो. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं वाटोळ करायचा अधिकार तुला नाहीये, सावध होय. इतका पापी वागू नको, पातक तुझ्या डोक्यावर घेऊ नको बावनकुळ्या. माझ्या समाजानं लय खस्ता खाल्ला त्या जगासाठी. या देशाचा अन्याय बंद व्हावा म्हणून माझ्या मराठ्यांनी रक्त सांडलंय. मराठ्यांची जात सोपी नाही. अफगाणिस्तानापर्यंत हानीत हानीत गेलेली आहे. इतके हानीत होते, हाणायचं संपलं तरी हानीतच होते. पुढे गेल्यावर त्यांना कोणतरी म्हणलं इकडे अफगाणिस्तान लागलंय, मग पानिपतला येऊन हरियाणाला थांबले. म्हणले जर माघारी आले तर पुन्हा एकदा कुटू. तिथंच राहिले. ते आपलेच भाव आहेत ते महाराष्ट्रातले. तू आमचा नाद न करू. तू 52च कुळात येते, कुळच नाही जगात. आम्ही 96 कुळाचे लोक आहेत. तू सुधार. फटक्यात जर सापडा ना लय कुंभा लागतो यांचा. डोकं ठेप्या ठेवून काम कर. मराठ्यांचं वाटळ होऊ देऊ नका. जातीचा उपकार मानायचा शिका. समाजाचा उपकार कधीच विसरायचा नाही. पुढच्या काळात कायम एकजूट राहायचं. समाजाला खाली मान घालून जगावं लागणार असं एक पाऊल आपण उचलायचं नाही. तुमच्या आणि माझ्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे. समाज मोठा करायची, समाजाचे लेकरं सुखी समाधानी करायचे, सगळ्यांवरती जबाबदारी आहे. जबाबदारी पार पाडायची तरच पुढच्या पिढ्या जगणाऱ्या नाहीत, जगायच्या नाहीत. सावध व्हा. आणखी वेळ हातातून गेलेली नाही. हातातोंडाला आलेला घास बावनकुळ्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या लेकराच्या अन्नात त्याच्या ताटात विष काढू देऊ नका कोणाला. समाज मोठा माना आणि 29 ऑगस्टची तयारी जोरदार करा. एकाही मराठ्याने घरी राहायचं नाही. मी तिथं जीवाची बाजी लावून लढणार आहे. वेळेप्रसंगी मरण आलं तरी पत्करायला तयार आहे. समाजापेक्षा मोठं मला कोणी नाहीये. समाज मी प्रथम मानलेला आहे. फक्त तुमच्यावरती जबाबदारी. आजपासून सगळ्यांनी पुरा महाराष्ट्र जागा करायचा. आपण आपले मोबाईल चालवायचे, सगळ्या पोस्ट सोडायच्या आणि जेवढे फोन नंबर तुमच्याजवळ आहेत तेवढ्या पाहुण्या रावळ्यांना राज्यातल्या सांगायचं अंतरवालीला एक दिवस का होईना आंदोलनाला फक्त भेट द्यायला जा. मग मी बघतो हे कसं काय देत नाहीत. आपण आता यावेळेस पूर्ण ताकदीनं तयारी केली. राज्याची पण तयारी झाली. आता आम्हाला ही तुमची लाट बघून विदर्भातून फोन यायला लागले. आम्ही कुणबी आहेत, आम्हाला आरक्षण आहेत, पण या आमच्या. आम्ही तुमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी रडायला तयार आहेत. याला म्हणतात मराठ्यांची ताकद आणि जिजाऊंचे छत्रपतींचे विचार. लेकरं आणि जात संकटात सापडल्याच्या नंतर कसं धावून जायचं ना हे मराठ्याकडून शिकाव.
त्यासाठी आपल्या मराठ्यांच्या नेत्यावर बी ध्यान ठेवा. कोण कोण येत नाही, कोण घरी राहतो त्या टायमाला मला सांगा फक्त, मी बरोबर कार्यक्रम लावतो त्याचा. लय जणांचा लावलाय मी. बारीक लक्ष ठेवायचं, येतोय का नाही. जेव आपल्यात नाही, जेव आपल्या संकटात पोराच्या संकटाच्या काळात नाही, तेव आपला नाही. जेव आपल्यात आहे त्याच्या पाठीशी खंबीर राज्यातल्या मराठ्यांनी उभा राहत जायचं. त्याला उघडं पडू द्यायचं नाही. कोणी पण असू दे, पक्ष फिक्ष आपल्याला काय देणं घेणं नाही कोणाचं. जात, मराठा जातच आपल्यासाठी पक्ष आहे. जगाच्या पाठीवर एवढा मोठा बलाढ्य मराठा समाज, याच्यापेक्षा पक्ष मोठा पाहिजे कोणचा. फक्त उद्यापासून तयारी करा. एकाने सुद्धा शांत बसायचं नाही. गावोगावी जाऊन बैठका घेऊन घराघरातल्या मराठ्यांना सांगायचं आणि आंदोलन मात्र शांततेत करायचं. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. शांततेत. नुसते मराठे शांततेतच मुंबईत आलती, एका झटक्याच JR झाला. आता काहीच राहिलं नाही, फक्त अंमलबजावण्या करून घ्यायच्या सगळ्या. सगळ्यांनी मात्र आजपासून कामाला लागा. समाजाची जबाबदारी तुमच्या पण खांद्यावरती आहे. कधी काळी एखाद्या वेळेस मी आसन नसन, कारण शेवटी शरीर आहे आणि मी लई टोकाचं उपोषण करतो. समाजाला उघड्यावर पडून देऊ नका माझ्या. मी तुमच्या चरणाला हात लावून सांगतो, तुमच्या पाया पडून सांगतो, माझा समाज खूप क्षत्रिय आहे, खूप लोकांसाठी लढलाय. समाजाने खूप कष्ट केले. समाजाचे सोन्यासारखे लेकरं उघड्यावर पडू देऊ नका. समाजाच्या पाठीशी फक्त उभा राहायचा. समाजाच्या लेकी बाळीला, लेकरा बाळाला एकटं पडू दे जाऊ नका. कारण मी कधी हाईन कधी नाही अशी परिस्थिती माझी शरीराची झालेली आहे. सारखे सारखे उपोषण करून करून मला चालण्यापासूनचा त्रास आहे, झोपण्यापर्यंतचा त्रास आहे. मला दिवसातून एखादं जेवण जात नाही, जात पण नाही. मी सत्य हकीकत माझ्या समाजासमोर मांडणार आहे. कधी समाजाला अर्धवट सोडत जाऊ नका. समाजाकडून काही अडचणीत जर तुमच्या कानावरती आल्या तर जबाबदारी खांद्यावर ठेवत जा. समाजाचे सोन्यासारखे लेकरं उघड्यावरती पडून देऊ नका. समाज वाचवायचा आणि समाज मोठा करायचा. यासाठी सगळ्यांनी एकमेकाला मदत सहकार्य पण करत जायचं आणि समाज हळूहळू आपल्याला उंचीवरती न्यायचा. समाजाने जी प्रतिष्ठा कमवलेली ती प्रतिष्ठा कधीच आपण कमी होऊ द्यायची नाही. ही आपल्या खांद्यावरती जबाबदारी. आणि सगळ्यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची सगळ्यांनी तयारी करा. जिल्हा आणि राज्यभर सांगा, मला आता पुढेही कार्यक्रमासाठी जायचंय. तुम्ही इतक्या ताकदीने जमलात, खरंच तुमचा मनापासून मी नतमस्तक आहे. मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. धन्यवाद. सगळ्यांना जय शिवराय.